स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, श्रावण महिना जवळच आलेला आहे. येत्या 13 तारखेपासून 13 ऑगस्ट पासून श्रावणाला सुरुवात होते. तर आपण असं म्हणतो की श्रावण महिना भगवान शंभूंना समर्पित असा महिना आहे. या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात भगवान शंभूंच्या सेवा करायच्या असतात. त्यांना जलाभिषेक करणं, त्यांच्या विविध सेवा करणं, त्यांचं मंत्र जप करणं किंवा शिवमहिम्न, रुद्राभिषेक, शिवकवच, शिवनामावली अशा असंख्य सेवा आपण शंभूंच्या चरणी रुजू करत असतो. परंतु यावर्षी श्रावण महिना गुरुवारी म्हणजेच 13 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे. म्हणजेच काय तर श्रावणाची सुरुवातच गुरुच्या आशीर्वादाने होणार आहे. त्यामुळं या श्रावणाला आणखीन जास्त महत्त्व प्राप्त झालं असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आपण महाराजांचे सेवेकरी आणि आपल्याला गुरुवार एवढा प्रिय असतो कारण त्या दिवशी आपल्याला स्वामींच्या सेवा करायला मिळतात. आपण दररोज केंद्रात जात नसाल तरी सुद्धा आपण गुरुवारी तरी आवर्जून जाण्याचा प्रयत्न करत असतो. तर पहा, सगळ्या महिन्यांमध्ये पवित्र असणारा महिना श्रावण येतोय आणि त्याची सुरुवात गुरुवारपासून महाराजांच्या वारापासून सुरुवात होतोय. म्हणजे बऱ्याच वेळेस असंही म्हटलं जातं की एखाद्या वेळेस देव कोपले तरी सुद्धा चालतं, परंतु गुरु कोपले नाही पाहिजे. कारण गुरु कोपले तर आपल्याला सगळ्या गोष्टी असह्य होतात. त्यामुळं आपल्याला गुरुवारपासूनच श्रावणाची सुरुवात असल्या कारणामुळे आपल्याला गुरुचा सुद्धा मोठ्या प्रमाणात आशीर्वाद मिळणार आहे. आपल्याला भगवान शंभूंच्या चरणी तर सेवा रुजू करायच्याच आहेत, त्यासोबतच आपल्याला स्वामींच्या चरणी म्हणजे आपल्या गुरुच्या चरणी सुद्धा सेवा रुजू करायच्या आहेत. तर या श्रावणामध्ये अनेक व्रतवैकल्य केली जातात. सोबतच या व्रतवैकल्यामध्ये उपवास सुद्धा केला जातो. आता उपवास करण्यामागं कारण ही शास्त्रीय कारण सुद्धा दडलेली आहेत आणि आपण त्याला अध्यात्माची जोड दिलेली आहे. जसं की आता श्रावणामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो, पचन संस्था आपली मंदावते, आपल्यातले वात, कफ, पित्त हे दोष वाढलेले असतात. त्याच्यामुळं त्या दोषांचं क्षमन व्हावं, ते दोष आपले कमी व्हावेत यासाठी उपवास केले जातात. आता बऱ्याच भगिनी पूर्ण श्रावण महिना उपवास करतात. आता मागच्या वर्षी मी पूर्ण श्रावण महिना उपवास केलेला होता. त्या व्रतवैकल्यामध्येच उपवास सुद्धा येतो. मग आता आपण देवांसाठी काहीतरी आपल्या शरीराला त्रास व्हावा किंवा आपल्या शरीरावरती आपण संयम मिळवायला हवा, आपल्या जिभेचे चोचले थोडेसे आपण कमी पुरवायला हवेत. किंवा कारण असं म्हणतात की जीभ ही खूप वाईट आहे, जिभेमुळेच सगळं काही घडतं असं म्हणतात. मग ते खाण्याच्या बाबतीत असो किंवा बोलण्याच्या बाबतीत असो, तर ह्या जिभेवरती आपलं नियंत्रण असायला हवं. जेणेकरून जिभेवरती नियंत्रण असलं की आपल्या शरीरावरती नियंत्रण मिळवायला आपल्याला मदत होते. कारण वाढता पाऊस आणि वातावरण ढगाळ असल्या कारणानं आपली पचनसंस्था खूप मंदावलेली असते आणि ती पचनसंस्थेचे आपल्याला कुठलेही विकार जडू नयेत यासाठी आपल्याला उपवास करायचा असतो की जेणेकरून आपण आपल्या मनावरती नियंत्रण मिळवू शकता, आपण आपल्या जिभेवरती नियंत्रण मिळवू शकता आणि आपल्या आहारावरती सुद्धा नियंत्रण आणू शकता. त्यामुळं जे आपलं वाढलेलं वात, कफ, पित्त असतं तर ते सुद्धा आपल्याला नियंत्रणात ठेवता येतं. त्यामुळं उपवास केले जातात. तर या महिन्यामध्ये मग आता कुणी उपवास करतं, कुणी करत नाही. ज्यांच्या शरीराला जसं झेपतं त्या पद्धतीनं सगळेजण आपलं आचरण ठेवत असतात. श्रावणामध्ये आपण अनेक असे व्रतवैकल्य जरी करत असलो तरी सुद्धा श्रावणाचं निमित्त साधून तुम्हाला जर 11 गुरुवारचं व्रत करायचं असेल तर आवर्जून तुम्ही ह्या श्रावणामध्ये सुरू करू शकतो. कारण श्रावणाचा पहिलाच दिवस गुरुवार आहे आणि ह्या वर्षी आपल्याला 5 गुरुवार मिळतात. शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे, त्या दिवशी आपण पोळा सण साजरा करतो. मला 11 गुरुवार करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रावणातलेच फक्त गुरुवार केले तरीही चालतं. परंतु जर तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला 11 गुरुवारचं व्रत करायचं असेल तर तुम्ही ह्या श्रावणापासून सुरुवात केली तर अतिउत्तम म्हणायला काही हरकत नाही आणि कुठल्या अडचणी पण येत नाहीत. कारण ज्यांच्या घरामध्ये सतत मांसाहार केला जातो तर त्यांना हे व्रत करताना त्या महिलांना खूप अडचणी येतात. घरातल्यांना तर मांसाहार करून देणं भागच असतं आणि गुरुवारचं व्रत असल्या कारणामुळे त्यांना गुरुवारी जमत नाही. तर जर तुम्ही श्रावणात हे व्रत सुरू केलं तर 5 गुरुवार तुमचे आरामात होतात. कारण बऱ्याचशा कुटुंबामध्ये श्रावणामध्ये मांसाहार वर्ज्य केला जातो. त्यामुळे तुम्हाला घरच्यांच्या सुद्धा मागं लागण्याची वेळ येणार नाही आणि तुमचं अर्ध व्रत श्रावणामध्येच पूर्ण होतं. त्यामुळं जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला 11 गुरुवारचं व्रत करायचंय तर श्रावणाच्या पहिल्याच दिवशी गुरुवार असल्या कारणामुळे तुम्ही त्या दिवशी गुरुवारच्या व्रताला सुरुवात केली तरीही चालतं. मग आता हे गुरुवारचं व्रत कशासाठी करायचंय, हे गुरुवारचं व्रत कुणी करायचंय, या गुरुवारच्या व्रताच्या दिवशी उपवास करायचाय काय,
सेवा काय करायच्यात, या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मैत्रिणींनो, हे गुरुवारचं व्रत महिलांनी, पुरुषांनी, मुलांनी, मुलींनी कुणीही केलं तरीही चालतं. ज्यांना वाचता येतं त्यांनी करायचंय, कारण या गुरुवारच्या व्रतामध्ये आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा पाठ पूर्ण करायचा असतो. त्यामुळे वाचन येणं आवश्यक आहे आणि ज्यांना वाचन येत नाही तर त्यांनी सुद्धा हे गुरुवार करू शकतात. ते कसं, आपल्या त्र्यंबकेश्वर गुरुपीठाचं युट्यूब चॅनल आहे किंवा तुम्ही कुठल्या पण युट्यूब चॅनलवरती, मग माझं जरी असलं तरीही चालतं, तर तुम्ही युट्यूब चॅनलवरती तुम्ही पाठ लावून द्यायचा आणि त्याचं श्रवण करायचंय. तर या पद्धतीनं सुद्धा तुम्ही 11 गुरुवारचं व्रत केलं तरीही चालतं. या पद्धतीनं म्हणजे आपल्याला युट्यूबवरती सगळ्या गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण ज्यांना वाचता येत नाही तर त्यांनी सुद्धा हे पाठ करू शकतात. पण कसं, आपण जेव्हा वाचतो तेव्हा एक आपल्याला वेगळं समाधान भेटतं. पण ज्यांना वाचताच येत नाही पण त्यांची इच्छा आहे करायचं, तर मग काय करायचं, तर हा पर्याय आपल्याकडं आता उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे आवर्जून तुम्ही हे व्रत करू शकता. त्यानंतर आता हे व्रत करायचंय तर त्या दिवशी उपवास करायचा आहे का, जर तुमची इच्छा असेल तर आवर्जून तुम्ही उपवास करू शकता. कारण उपवास प्रत्येकाला झेपतो असं नाही. कारण कुणाला शाबूची खिचडी खाल्ल्यामुळे त्रास होतो, कुणाला भगर आवडत नाही, मग म्हणजे खावीशी वाटत नाही, त्यामुळे उपवासाच्या दिवशी काय खायचं हाही प्रश्न पडतो. तर माझं एक वैयक्तिक मत आहे की उपवास केलाच पाहिजे असं काही नाही. तुम्ही श्रद्धापूर्वक सेवा करा, तर महाराजांना त्या जास्त प्रिय आहेत. महाराजांना कुणाला त्रास द्यायला किंवा जादूटोणा करायला महाराजांना अजिबात आवडत नव्हतं. त्यामुळे महाराजांचा असा अट्टहास पण नसतो की तुम्ही माझ्यासाठी उपवास करा, तुम्ही माझ्यासाठी काही हाल अपेष्टा भोगा. महाराजांना असं कदाही वाटणार नाही. त्यामुळे महाराजांना सगळ्यात प्रिय आहेत सेवा, आपला भाव. त्याच्यामुळं तुम्ही भावपुष्प वाहून तुम्ही शुद्ध मनाने महाराजांच्या सेवा करा, तर त्या सेवा महाराजांना समर्पित होतात. त्यामुळे आपल्याला उपवास करावाच असा काही अट्टहास नाही. जर तुमच्या शरीराला झेपत असेल तर आवर्जून तुम्ही केला तरी चालतो आणि नाही केला तरीही चालतो. हे झालं उपवासाबद्दल. मग आता गरोदर स्त्रियांनी हे व्रत करायचं का, जर तुम्हाला बसणं शक्य असेल, एका बैठकीत आपल्याला पाठ करायचा असतो स्वामी चरित्र सारामृताचा, जर तुम्हाला एका बैठकीत त्याची मांडणी करून तुम्हाला पाठ पूर्ण वाचणं शक्य असेल तर तुम्ही आवर्जून करू शकता, जर तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये कुठलाही त्रास नसेल तर. परंतु जर तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये काही त्रास होत असेल तर अशा वेळेस फक्त व्रत करायचंय, आपण गरोदर आहोत म्हणून आपल्याला करायचंय, तर हा भाव मनात आणू नका. तुम्ही नामस्मरणावरती भर द्या, निश्चित तुमची पूर्ण प्रेग्नन्सीचा प्रवास तुमचा चांगला सुखकर जाईल. पण प्रेग्नन्सीचा प्रवास सुखकर जावा म्हणून जर तुम्हाला व्रतवैकल्य करायचे असतील पण तुम्हाला त्रास पण होत असेल तर अशा वेळेस तुम्ही नाही केलं तरीही चालतं. आणि तुम्हाला कसलाच त्रास नाही तर तुम्ही हे व्रत आवर्जून करा, की जेणेकरून गर्भसंस्कार सुद्धा या माध्यमातून तुमच्या बाळावरती होतील. त्यामुळं जर त्रास नसेल तर तुम्ही आवर्जून हे व्रत करू शकतो. आता हे व्रत करायचं तर ह्याची मांडणी कशी करायची किंवा पूजा कधी करायची आहे, ह्या व्रताची मांडणी तुम्ही सकाळी उठले तेव्हापासून कधीही करून तुम्ही पूजा करू शकता. यासाठी काही वेळेचं बंधन नाही. तुम्ही सकाळी पूजेची मांडणी करून तुम्ही पाठ करू शकता. जर तुम्हाला सायंकाळी इच्छा असेल तर तुम्ही सायंकाळी, जसं आपण वैभवलक्ष्मीचं व्रत सायंकाळी मांडतो त्या पद्धतीनं, म्हणजे दुपारी 12-12:30च्या नंतर तुम्ही कधीही केलं तरीही चालतं. ज्या पद्धतीनं आपण श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण 12 ते 12:30 हा कालावधी वगळतो, तसं स्वामी चरित्र सारामृत करताना आपल्याला कुठल्याही वेळेचं बंधन नाही. तुम्ही सकाळी उठल्यावर तेव्हापासून तुम्ही सायंकाळपर्यंत कधीही करू शकता. फक्त आपला गुरुवार वार असायला हवा. कारण ह्याची मांडणी करायची कशी, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मांडणी करा आणि जर तुमची इच्छा नसेल तर तुम्ही मांडणी न करताही हे व्रत केलं तरीही चालतं. कारण आपल्या देवघरामध्ये महाराजांचं अधिष्ठान असतं आणि आपली सकाळी पूजा पण झालेली असते. जर तुम्हाला संध्याकाळी करायचं असेल तर तुमचं सकाळचं पूजन झालेलं असतं. त्यामुळे तुम्हाला वेगळ्या पूजेची मांडणी करण्याचीही गरज नाही. पण तुम्हाला असं वाटतंय की आपण हे व्रत करतोय, आपल्याला 11 गुरुवारच करायचेत किंवा 5च गुरुवार करायचेत, श्रावणाचं निमित्त साधून आपल्याला 5 गुरुवार करायचेत किंवा तुम्हाला 11 गुरुवारचं व्रत करायचंय, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मांडणी आवर्जून केली तरीही चालतं. जर तुमच्याकडे महाराजांचा फोटो असेल तर एका चौरंगावरती पिवळा किंवा केशरी रंगाचा वस्त्र अंथरायचेत किंवा कुठल्याही रंगाचे. आता तेच असले पाहिजे तसं नाही, पण शक्यतोपर्यंत आपण केशरी किंवा गुलाबी रंगाचे कपडे वापरतो, वस्त्र वापरत असतो. पण तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ना त्या फक्त काळा रंग सोडून तुम्ही कुठल्याही रंगाचं आसन केलं तरीही चालतं. मग चौरंगावरती ते वस्त्र
टाकून घ्यायचं, त्याच्यावरती महाराजांचा फोटो ठेवायचा आहे. तर कलश स्थापना करायची का नाही हे वैयक्तिक तुम्ही ठरवू शकतो. तुम्हाला वाटतंय कलश स्थापना करावी तर तुम्ही कलशाची स्थापना करू शकता. पण तुमच्या देवघरामध्ये जर आई भगवतीचा, तुमचा कुलदेवीचा कलश असेल तर तुम्हाला वेगळा कलश मांडण्याची सुद्धा गरज नाही. ऑलरेडी आपल्या देवघराच्या समोर एक कलश असतोच, मग त्यामुळे वेगळ्या कलशाची गरज नाही. पण जर तुम्हाला ह्या व्रतासाठी कलश स्थापन करायचंय तर तुम्ही आवर्जून कलशाची सुद्धा स्थापना करू शकता. पण तो कलश आपल्या डाव्या हाताला, देवाच्या उजव्या हातावरती म्हणजेच आपल्या डाव्या हातावरती तो कलश स्थापन करून घ्यायचा आहे. आणि महाराजांचा फोटो त्या वस्त्रांवरती ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती मूर्ती सुद्धा ठेवायची आहे. फोटोच्या समोर तुम्ही थोड्याशा अक्षदा घेऊन महाराजांचं आसन करून तिथं मूर्ती ठेवा. आणि त्यासोबतच कुठलेही व्रतवैकल्य करताना सगळ्यात पहिल्यांदा पूजन होतं गणपती बाप्पांचं. त्यामुळं जर देवघरातले गणपती बाप्पा ठेवायचे असतील तर तुम्ही गणपतीची मूर्ती ठेवू शकतात. आणि तुम्हाला देवघरातलं काही उचलायचं नाही असं वाटत असेल तर अक्षदा ठेवून त्याच्यावरती आपण सुपारी म्हणून गणपती स्वरूप त्यांना स्थापन केलं तरीही चालतं. मग गणपतीचं पूजन करून घ्यायचंय. नंतर महाराजांच्या मूर्तीला अभिषेक वगैरे घालायचा आहे. महाराजांची मूर्ती नसेल, फोटो असेल तर फोटो स्वच्छ करून आपल्याला अष्टगंध वगैरे लावून घ्यायचा आहे. अक्षदा अर्पण करायच्यात. हिना अत्तर असेल तर हिना अत्तर वापरायचंय. नंतर आपल्याकडं फुलाचा हार असेल तर तो फुलाचा हार महाराजांच्या फोटोला घाला. आणि हार नसेल, फक्त फुलं असतील तर ते फुलं महाराजांना ठेवा. या पद्धतीनं हे सगळं पूजन करून घ्यायचे. आणि हे पूजन झाल्यानंतर एका वाटीमध्ये खडीसाखर घेऊन त्यावरती तुळशी पत्र ठेवून आपल्याला ते महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे. मग तुम्ही गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरीही चालतं आणि खडीसाखरेचा ठेवला तरीही चालतं. हाच असायला पाहिजे असं काही नाही. तर तुम्ही दोघांच्या पण वाट्यांमध्ये एक एक तुळशी पत्र टाकायचे आणि ते दोघांना पण समर्पित करायचे. आणि त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचा आपल्याला पूर्ण पाठ वाचून घ्यायचा आहे. हा पूर्ण पाठ वाचून घेतल्यानंतर जर शक्य असेल तर तुम्ही 11 माळी करा आणि शक्य नसेल तर तुम्ही 1 माळ केली तरीही चालतं. या पद्धतीनं तुम्ही हे व्रत करू शकता. आणि या व्रताचं मी सकाळी जर पूजन केलेलं असेल ह्याच पद्धतीने मांडणी करून तर संध्याकाळी सुद्धा आवर्जून ह्या मांडणी समोर आपल्याला नैवेद्य महाराजांना अर्पण करायचं आहे. असं तर आपण दोन्हीही टाइम, आता माझ्या घरामध्ये मी दोन्हीही टाइम जे मी काही खाते ते मी महाराजांना पहिल्यांदा अर्पण करते आणि नंतर ते आम्ही सगळेजण खातो. त्या पद्धतीनं संध्याकाळी तुम्ही नैवेद्य अर्पण करा. आणि संध्याकाळी जर तुमचं पूजेचं व्रताची मांडणी करून पूजन झालं असेल तर तुमची पूजा झाली की तुम्ही महाराजांना नैवेद्य दाखवा. या पद्धतीनं तुमचं गुरुवारचं व्रत दिवसभराचं पूर्ण होतं. आणि जर तुम्ही दिवसभर उपवास केलात परंतु पारायण करत नसाल, पाठ करत नसाल, माळी करत नसाल, महाराजांच्या नावाचा जप करत नसाल तर त्या व्रताला काहीच उपयोग नाही आणि त्या व्रताचा काही फायदा सुद्धा होणार नाही. कारण व्रत फक्त उपवास करणं म्हणजे व्रत नाही, तर ह्या दिवशी आपल्याला सेवा करणं, मोठ्या प्रमाणात सेवा करणं हे अपेक्षित असतं. महाराजांना हे जास्त प्रिय आहे. त्यामुळं भले तुम्ही उपवास करू नका पण तुम्ही मोठ्या प्रमाणात सेवा करा तर हे व्रत तुम्हाला लवकर फलदायी ठरतं. व्रताची म्हणजे आपण मांडणी करून जर तुम्ही करत असाल तर ते नंतर कधी उचलायचं तर दुसऱ्या दिवशी पहिले महाराजांच्या फोटोला साफ करून आपल्याला अष्टगंध फूल वगैरे सगळं अर्पण करायचंय. महाराजांना नैवेद्य ठेवायचा आहे, आरती म्हणून घ्यायची आणि त्यानंतर महाराजांचा फोटो किंवा महाराजांची मूर्ती देवघरात जिथं होती तिथं ठेवायचंय. कलशामधलं पाणी आपल्या कुठल्याही फुलांच्या झाडाला टाकून द्यायचंय. त्या पद्धतीनं त्याची उत्तर पूजा करून घ्यायची आहे. आणि मग आता तुमची इच्छा असेल तर तुम्ही श्रावणापुरते 5 गुरुवार करू शकता. जर तुम्हाला 11 गुरुवार करायचे तर तुम्ही कंटिन्यू पुढे श्रावण महिना झाल्यानंतर 11 गुरुवार करू शकता. मग आता ह्याचं उद्यापन कसं करायचंय तर उद्यापनाच्या दिवशी जेव्हा तुमचे 11 गुरुवार होतील तर बऱ्याच भागामध्ये 11 गुरुवारच्या पोथ्या सुद्धा आता मिळायला लागलेल्या आहेत वेगळ्या, जशा आपण वैभवलक्ष्मीचे व्रत वाटतो त्याच पद्धतीनं. पण मी तरी 11 गुरुवारचं व्रत बऱ्याच वेळेस केलेलं आहे, पण मी काही अशा व्रताच्या पोथ्या वगैरे काही आणलेल्या नाहीत. मी सारामृताचाच पाठ करते. आणि वाटलंच तर मग जर एखादे लहान मुलं असतील तर त्या दिवशी आपण त्यांना जेवायला बोलून घ्यायचंय. आणि तुम्हाला घरी जेवण करणं शक्य नसेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन कुठल्याही ठिकाणी दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन कुठंही तुम्हाला यथाशक्ती जसं जमतं त्या पद्धतीनं जिथं जमतं तिथं जाऊन तुम्हाला पिवळ्या रंगाच्या पदार्थांचं दान करायचंय. मग ते बनाना असो किंवा पिवळे पेढे असो, वडापाव असो, जे काही, किंवा मोतीचूर लाडू असो किंवा बेसनाचे लाडू असो, काहीही असो, यथाशक्ती जे आपल्याला घडतं ते आपल्याला दान करायचंय. ते तुम्ही प्रत्येक गुरुवारी व्रताचे केलं तरी चालतं. आणि प्रत्येक गुरुवारी तुम्हाला बाहेर जाणं शक्य नाही तर अशा वेळेस तुम्ही शेवटच्या गुरुवारी मात्र आवर्जून करायचंय. या व्रताची महिमा खूप मोठी आहे. ज्यांनी 11 गुरुवारचं व्रत केले त्यांच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे. असं कुणीच नाही की 11 गुरुवारचं व्रत केलं आणि माझी मनोकामना पूर्ण झाली नाही, असं तुम्हाला कुणी भेटणार पण नाही. आणि जर एखाद्या वेळेस भेटलंच असेल तर
काहीतरी त्यांच्या कर्माचे दोष असतात. कारण प्रत्येक जण 11 गुरुवारचं व्रत करतं, तर काही जणांना एक गुरुवार झालं कीच त्यांची कामं अडकलेल्या कुठल्याही कामासाठी जर कुणी व्रत करत असेल तर पहिला गुरुवार झाला की लगेच दुसऱ्या गुरुवारपर्यंत त्यांचं अडकलेलं काम पूर्ण होतं. त्यांच्या काही म्हणजे कुठं यश हवं असेल तर ते एका गुरुवारच्या पूजेनंतरच त्यांना यश प्राप्ती होते. मग आता काहीही असो, तर ज्याचे त्याचे प्रारब्ध असतात. काही जणांचे 5 गुरुवार होऊन जातात, 11 गुरुवार होऊन जातात, परंतु त्यांची मनोकामना पूर्ण होत नाही, त्यांच्या ज्या इच्छा होत्या त्या पूर्ण होत नाहीत. तर अशा वेळेस महाराजांना दोष देऊ नका. तो तुमच्या कर्माचा दोष आहे. आपलं प्रारब्ध जे आहे ते म्हणजे चुकणारं नाही. भगवान श्रीकृष्णाला त्यांचं प्रारब्ध चुकलं नाही, तर मग तुम्ही आम्ही कोण? त्यामुळं आपल्या प्रारब्धामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते घडणारच आहे. फक्त सेवेत यासाठी राहायचंय की जेणेकरून आपल्या प्रारब्धाचे काही दोष असतील तर ते दोष कमी व्हावेत आणि आपण केलेल्या सेवेचं फळ मात्र आपल्याला निश्चित महाराज देतात. परंतु योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला आत्ता भरभरून हवं आहे म्हणून तुम्ही सेवा करतायत, पण तुमची योग्य वेळ नसेल तर महाराज तुम्हाला निश्चितच ते देणार नाहीत. ज्यावेळेस तुमचे कर्माचे दोष महाराज देऊन टाकतील त्यावेळेस आपोआपच सगळं तुमच्या पदरामध्ये महाराज आवर्जून टाकतील, यात ती मात्र शंका नाही. महाराजांची सेवा केली आणि ती वाया गेली असं कधीच होणार नाही. योग्य वेळेची महाराज वाट बघतात आणि ती योग्य वेळ आली की तुम्हाला भरभरून देतात. तुमची ओंजळ कमी पडते एवढं महाराज देतात, यात ती मात्रही शंका नाही. तर आवर्जून जे अडचणीत आहेत, जे समस्येत आहेत, त्यांनी आवर्जून महाराजांचं श्रावण महिन्याचं औचित्य साधून 11 गुरुवारच्या व्रताला किंवा 5 श्रावणामधलेच 5 गुरुवारचं व्रत तुम्ही केलं तरीही चालतं, तर ह्याला सुरुवात करा. तर तुमच्या आयुष्याचं सोनं व्हायला काहीच वेळ लागणार नाही. कितीही मोठी समस्या असो, कितीही मोठं दुःख असो, ते कमी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण अशक्यही शक्य करतील स्वामी. स्वामींकडे तुम्ही ओझं टाका तर निश्चित तुमच्या अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करण्याचं सामर्थ्य महाराजांमध्ये आहे आणि तुमच्या सेवेच्या माध्यमातून ते मिळवण्याची ताकद तुमच्यामध्ये सुद्धा निर्माण होते. त्यामुळं आवर्जून ज्यांना जसं जमतं त्या पद्धतीनं तुम्ही गुरुवारचं व्रत करा. तुम्हाला इतरही सेवा करायच्या असतात, शंभूंच्या सेवा असतात, महाराजांच्या तारक मंत्राचं पठण असो किंवा तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं, आता विविध सेवा आहेत. त्या सगळ्या सेवेमधून वेळ काढून जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही 11 गुरुवारच्या व्रताला आवर्जून सुरू करा. दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.